अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना सुद्धा शहरात खुलेआम गुटखा गांजा विक्री सुरू आहे। मात्र हेच गुटखा गांजा सेंट्रल जेलच्या अंधविद्यालयात असलेल्या आरोपींना पोहोचविण्याचे काम सुरू आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना सुद्धा शहरात खुलेआम गुटखा गांजा विक्री सुरू आहे। मात्र हेच गुटखा गांजा सेंट्रल जेलच्या अंधविद्यालयात असलेल्या आरोपींना पोहोचत असेल तर नवल नाही का? याबाबत सूत्राजवळील असलेल्या माहितीवरून या ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या आरोपींना शेजारी राहणाऱ्या काही युवकांजवळून लपून छपून आत गुटखा जाण्याची माहिती प्राप्त झाली आहे। नवीन शिक्षा झालेल्या आरोपींना काही दिवस क्वारंटाईन करिता सेंट्रल जेल विभागाने जवळीलच अंधविद्यालय शाळेमध्ये ठेवले होते। या ठिकाणी वरच्या मजल्यावर आरोपींना बंद खोलीत कडक सुरक्षेमध्ये ठेवले आहे। या शाळेच्या बाजूने असलेल्या घरावरून काही युवकांसोबत वरून चर्चा करून त्यांना अतिरिक्त पैसे देऊन युवक आरोपींना गुटखा, बेडी, सिगारेट एवढेच नव्हे तर गांजाचा सुद्धा पुरवठा केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। याबाबत येथीलच भाड्याने राहणाऱ्या आणि अंधविद्यालयामध्ये ड्युटी करणाऱ्या जेल कर्मचाऱ्याला सर्व प्रकार माहिती असताना काहीच कारवाई केली नाही हे विशेष। या घटनेबद्दल जेल अधीक्षक रमेश कांबळे यांना विचारले असता त्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।